जगातले दुश्मन एकत्र येतात तर ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा हवी. उद्धव ठाकरेंना भावापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी जवळची वाटते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एका मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य. कधी म्हणतात भाजप कम्फर्टेबल, कधी म्हणतात ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा व्हायला. राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? राज ठाकरे टाळी देणार? उद्धव राज एकत्र येणार? राज ठाकरेंना नक्की कुणाची साथ हवी, भाजप की उद्धव ठाकरे? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. राज ठाकरे यांना नक्की कुणाची साथ हवी, भाजप की उद्धव ठाकरे? आपला विषय नेमका हाच आहे. 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि तब्बल 13 उमेदवार आमदार म्हणून निवडून देखील आले. त्यानंतर राज ठाकरे यांचं इंजिन आता रुळावरच राहील असं वाटत असतानाच 2014च्या निवडणुकीपासून मात्र राज ठाकरेंच्या इंजिनासोबत जोडले गेलेले डबे एक एक करत रुळावरून घसरू लागले. अखेर 2014ची देखील त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी अवघा एक जण निवडून आला. 2019ला निवडणूक लढवली तेव्हा देखील एक जण निवडून आला. आणि आता आहे 2024. पण 2014 दरम्यान जेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती फिसकटली त्यावेळी कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं दोघांच्याही समर्थकांना वाटू लागलं. तशी चर्चा देखील महाराष्ट्रात झडू लागली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशा फैरी देखील झडल्या, पण त्यात काही यश आलं नाही. अखेर 2019ची निवडणूक झाली आणि मग मात्र बरचसं पाणी पुलाखालून वाहू लागलं. आता मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची दोन शक्ली झाल्याचं पाहायला मिळतंय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात लढत होताना दिसते. तिकडे राष्ट्रवादीत देखील फूट पडली आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी दोन शक्ल झाली. 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झाला आणि मग मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रात घडू लागल्या. 2014ला लोकसभेला मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे 2019च्या निवडणुकीत मात्र लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींच्या विरोधात प्रचार केला गेला. त्यानंतर 2024च्या लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला. पण आता मात्र राज ठाकरे स्वबळावर लढत आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 132 उमेदवार यंदा राज ठाकरेंचे रिंगणात आहेत. म्हणजे 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त आकडा यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक रिंगणात उतरवलाय. आता राज ठाकरेंच्या सभांचा धडाका सुरू झालाय. मुंबई असेल, पुणे असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, सगळीकडे राज ठाकरेंच्या सभा सुरू आहेत. राज ठाकरेंच्या भाषणाची कूस देखील आता बदललेली आहे. त्यांनी यावेळी विकासाच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलंय. पण तसं असतानाच ते उद्धव ठाकरेंना देखील डिवचायला मागे पुढे पाहत नाही. म्हणजे अगदी त्यांनी केलेल्या जर आपण टीका ऐकल्या तर आता शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे बाण नाही, आता फक्त खान राहिलाय अशी टीका त्यांनी केली. मध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगा जेव्हा हेलिपॅड किंवा अन्य ठिकाणी तपासण्यात आल्या तेव्हा त्याच्यावरही त्यांनी टीका केली. ज्यांच्याकडून कधी पैसे सुटले नाहीत त्यांच्याकडे काय सापडणार, हातरुमाल आणि कोमट पाणी.
पण एकीकडे उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना त्याच उद्धव ठाकरेंना त्यांनी टाळी देणार की काय अशी जणू शंका महाराष्ट्रातल्या आता सगळ्यांना वाटू लागली. कारण की त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नयेत म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावली आहे असं खळबळजनक विधान केलं. त्यात आतले देखील आहेत आणि बाहेरचे देखील आहेत. कोण काय बोलतं मला कळतं, पण मी त्याकडे लक्ष देत नाही असं देखील ते म्हणाले. जगातले दुश्मन देखील वर्षानुवर्षांचे वाद मिटवून एकत्र येतात, पण आमच्या भावाला माझ्यापेक्षा राष्ट्रवादी आणि काँग्रेस जवळची वाटते असं विधान देखील त्यांनी केलं. आणि भविष्यात तुम्ही दोघे एकत्र येणार का तर यावर चर्चा व्हायला हवी असं देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलं. हे झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या न येण्याच्या या सगळ्या मुद्द्यावरचं भाष्य. पण तिकडे इतर मुलाखतींमध्ये ते मात्र मी भाजप सोबत कम्फर्टेबल आहे असं देखील सांगतात. म्हणजे ज्या भाजप विरोधात त्यांच्या 132 पैकी 72 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत त्याच भाजपचा मुख्यमंत्री होईल असं देखील ते मुलाखतीत सांगून टाकतात. अर्थात भाजपचा मुख्यमंत्री हा आमच्या साथीनं होईल हे सांगायला मात्र ते विसरत नाही. म्हणजे एकीकडे त्यांना भाजप सोबत कम्फर्ट पण वाटतंय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे या दोन बंधूंना एकत्र येण्यासाठी चर्चा घडायला हवी असं देखील ते म्हणतायत. म्हणजे नेमकं काय आहे याच्यातलं वास्तव काय आहे आणि त्यांना काय नेमकं सांगायचंय. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं आहे तरी काय. उद्धव राज ठाकरे एकत्र येणार या प्रश्नांची उत्तरं मात्र आता राज ठाकरेच देऊ शकतील. कारण की त्यांचा आता सभांचा जर आपण धडाका पाहिला तर त्यांनी उभ्या केलेल्या उमेदवारांपर्यंत त्यांना जरी प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचता येत नसलं तरी मुंबईत बऱ्यापैकी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत. पुण्यात देखील त्यांच्या 2 सभा झाल्या आणि शिवाय इतर म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल त्या ठिकाणी देखील त्यांनी सभा घेतल्या. मुंबईमध्ये जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी मुंबई शहर आणि उपनगर यांचा जर विचार केला तर तब्बल 23 जागा राज ठाकरे या ठिकाणी लढतायत. शिवडी ज्या ठिकाणी त्यांचे खंदे समर्थक बाळासाहेब म्हणजे बाळा नांदगावकर हे शिवडीतून उभे आहेत पण त्यांच्या विरोधात महायुतीनं कॅन्डिडेट दिलेला नाही. मग राज ठाकरेंनी देखील काही ठिकाणी जर विचार केला तर त्यांनी देखील महायुतीच्या विरोधात उमेदवार दिलेला नाहीये. उदाहरणार्थ नागपूरमध्ये त्यांनी उमेदवार दिलेत पण नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार दिलेले नाहीये. ठाण्यामध्ये उमेदवार दिलेत अविनाश जाधव पण कोपरी 5 पाखाडी इथून मुख्यमंत्री निवडणूक लढवतात एकनाथ शिंदे त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. बारामतीमध्ये अजित पवार निवडणूक लढवतात त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाहीये. शायना इन्सी यांच्या विरोधात देखील उमेदवार दिलेला नाहीये. अशी बरीच नावं सांगता येतील ज्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवारच दिलेले नाही. पण 23 जागांपैकी 22 जागांवर राज ठाकरेंची लढत ही महायुतीच्याच विरोधात आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई शहराचा विचार केल्यास मुंबई उपनगरात 26 मतदारसंघ येतात. मुंबई शहरमध्ये 10 मतदारसंघ येतात. म्हणजे 36 मतदारसंघांपैकी 23 मतदारसंघात राज ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केले आणि त्या ठिकाणी 22 ठिकाणी महायुतीच्या विरोधात ते लढतात. मुंबई शहरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 1 जागा आहे जी बीजेपीच्या विरोधात ते लढतात आणि शिवसेनेविरोधात ते 2 जागा लढतात. या ठिकाणी आपण जर विचार केला तर अमित ठाकरे देखील उभे आहेत आणि संदीप देशपांडे देखील म्हणजे वरळी असेल माहीम असेल म्हणजे वडाळा असेल आणि माहीम असेल म्हणजे या दोन्ही ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर वरळीमध्ये तिकडे आदित्य ठाकरे म्हणजे त्यांचे पुतणे उभे आहेत आणि त्यांच्याच विरोधात राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. तर माहीम मध्ये ते निवडणूक रिंगणात आहेत
ते म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे आणि त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार दिलाय म्हणजे एकनाथ शिंदेच्या, ते म्हणजे सदा सरवणकर. आता प्रश्न हा उरतो की राज ठाकरेंनी बऱ्याचदा आपल्या मुलाखतींमधून सांगितलेलं आहे की वरळीत जेव्हा आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढवायची होती त्यावेळी मी माझा उमेदवार दिला नाही. त्या ठिकाणी आमची 37-38 हजार इतकी मतं असताना देखील आम्ही उमेदवार दिला नाही आणि मी हे कुणाला सांगितलं देखील नाही किंवा कुणाच्या सांगण्यावर किंवा दबावाखाली मी केलेलं नाही किंवा आता त्याची उपकाराची परतफेड म्हणून अमित ठाकरे विरोधात उमेदवार उभा करू नये असं देखील मी काय म्हटलं नाही. पण तिकडे मात्र उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये शिवरायांची शपथ घेऊन सांगितले की मी महायुती आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या समर्थकांना मी पाठिंबा देणार नाही. याचा अर्थ अमित ठाकरेंच्या विरोधात त्यांनी जेव्हा उमेदवार उभा केला तेव्हा ही भूमिका घेतली होती. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढाई जी आहे खरी म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या मुलाविरुद्ध म्हणजे आपल्या पुतण्याविरुद्ध उमेदवार देणं, इकडे माहीममध्ये राज ठाकरेंच्या मुलाविरुद्ध म्हणजे आपल्या पुतण्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी उमेदवार देणं, म्हणजे दोघेही एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत. पण मध्येच राज ठाकरेंनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा तर व्हायला हवी असं विधान करून कुठे ना कुठेतरी टाळी देण्याचा प्रयत्न केलाय का हा प्रश्न पुढे उपस्थित होतो. आणि एवढं करून महायुतीत सरकार येईल त्यामध्ये आम्ही सत्तेत असू पण भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि तो आमच्या साथीनं होईल असं देखील ते विधान करतात. त्यामुळे राज ठाकरेंना नेमकं भाजप जवळचं आहे का उद्धव ठाकरे नेमकं करायचंय काय आणि याच प्रश्नाचं उत्तर आता महाराष्ट्रातल्या जनतेला शोधायचं. तसं पाहिलं तर एकूण 72 जागांवर राज ठाकरे प्रत्यक्ष भाजप विरोधात निवडणूक रिंगणात उभे आहेत. म्हणजे 72 ठिकाणी भाजप वर्सेस मनसे अशी लढाई आहे. जर तुम्ही म्हणताय की भाजपचाच माणूस हा मुख्यमंत्री होईल मग भाजपच्याच विरोधात 72 उमेदवार उभे केलेत त्याचं काय? हे भाजपने काय 148-150 जागा जे भाजप लढत आहे त्यापैकी 72 जागांवर मनसे त्यांच्या विरोधात लढतीये. म्हणजे तुम्ही एका बाजूने म्हणताय की भाजपचाच माणूस मुख्यमंत्री होईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांच्याच विरोधात 72 उमेदवार उभे करताय. म्हणजे मी एकीकडे स्वबळावर लढतोय हेही दाखवताय आणि दुसरीकडे भाजप माझ्यासाठी कम्फर्ट झोन आहे हे देखील स्पष्टपणे सांगून टाकताय. म्हणजे राज ठाकरेंनी असं देखील म्हटले की शिवसेनेनंतर माझा जर कुणाचा संबंध आला असेल कुठल्या पक्षाशी तर तो थेट भाजपशी आला. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी माझं काही फारसं जुळलं नाही किंवा पटलं नाही. पण भाजपचे जे काही नेते मंडळी आहेत मग त्यामध्ये प्रमोद महाजन होते, गोपीनाथराव होते किंवा आणखी त्यांच्यासोबत अगदी नितीन गडकरी या सगळ्यांशी माझे संबंध चांगले. पण इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी माझं काही तेवढं फारसं पटलं नाही किंवा जुळलं नाही. आता सिंधुदुर्गचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी राज ठाकरेंनी उमेदवारच दिलेला नाही. म्हणजे तिथे पुन्हा नितेश राणे आणि निलेश राणे. नितेश राणे कणकवलीतून भाजपकडून लढतायत आणि निलेश राणे ज्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि ते निवडणूक लढतायत. त्या दोघांविरोधात देखील उमेदवार राज ठाकरेंनी दिलेला नाहीये. पण भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मात्र कामठीमध्ये उमेदवार दिलेला आहे. अशी कितीतरी नावं आहेत ज्यांच्या विरोधात भाजपच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिलेत आणि अशी कितीतरी नावं आहेत ज्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिलेला नाहीये. मुळात नेमकं चाललंय तरी काय? काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांची यांच्यात 3 ते 4 मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. काही ठिकाणी तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. मग एकंदरीत राज ठाकरेंना ते म्हणतात की माझ्या हातात सत्ता द्या, मी महाराष्ट्र माझ्या स्वप्नातला जो महाराष्ट्र तो घडवून दाखवतो. त्यासाठी अर्थातच तुमच्या हातात सत्ता येण्यासाठी तुम्हाला 185 मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही उमेदवार अर्थातच त्यापेक्षा जास्त उभे करायला हवे होते. पण उमेदवार तुम्ही उभे केले 132, त्यातलेच
जे 72 आहेत ते भाजप विरोधात आणि त्यांच्यासोबतच तुम्ही पुढे जाणार आहे, ते क्लिअरच केलेलं आहे. म्हणजे तुम्ही फक्त जर उद्या महायुतीची सत्ता आली तर त्या सत्तेतला वाटा असेल तुमच्या हातात. महाराष्ट्र संपूर्ण तुमच्या ताब्यात कसा काही येऊ शकतो? आपण पुण्याचंच उदाहरण घेऊ. पुण्यामध्ये कसबा, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर या 4 ठिकाणी राज ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केले. कसब्यामध्ये त्यांनी गणेश भोकरे यांना तिकीट दिलेलं आहे. कोथरूडमध्ये किशोर शिंदे यांना तिकीट दिलंय. खडकवासल्यात स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे यांना तिकीट दिलंय. तर तिकडे हडपसरमध्ये शहर प्रमुख साईनाथ बाबर यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. हडपसरमध्ये त्या अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलाय. तर इतर जे ठिकाणी कसबा, कोथरूड आणि खडकवासला या ठिकाणी मात्र भाजप विरोधातच त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे आता हे सगळे उमेदवार उभं करण्यामागचं कारण नेमकं काय आहे? म्हणजे एकीकडे तुम्ही भाजपचाच माणूस सत्तेत मुख्यमंत्री होईल असं म्हणताय, आमच्या साथीनं मुख्यमंत्री होईल असं म्हणताय आणि तिकडे भाजपच्याच विरोधात उमेदवार देखील उभे करताय. त्यामुळे कुठेतरी शंका घ्यायला वाव आहे. राज ठाकरेंनी या बाबतीत देखील स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. अर्थात त्यांनी यावेळची निवडणूक अत्यंत मनावर घेतलेली दिसते आणि खूप जोरदार आणि धुव्वाधार अशी ते बॅटिंग त्यांच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सभांमध्ये करतायत. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतायत, विकासाच्या मुद्द्यांवर बोलतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला देखील ते त्यांच्यावर टीकास्त्र सोडतायत. पण हे एवढं सगळं करत असताना निश्चितपणे राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे हे कळायला मार्ग नाही. आता आपण जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण 26 जागांवर मनसे लढती आणि त्यामध्ये 12 जागा अशा आहेत ज्या भाजप विरोधात आहेत. उत्तर महाराष्ट्रात 7 जागांवर त्यांनी भाजप विरोधात उमेदवार दिलेत. मराठवाड्यात 7 जागांवर उमेदवार दिलेत आणि विदर्भामध्ये जर आता आपण पाहिलं तर विदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे 30 जागा मनसे लढतीये. त्यातले तब्बल 24 उमेदवार हे भाजपच्या विरोधात. त्यामुळे ज्या भाजपचा माणूस मुख्यमंत्री होईल असं ते म्हणतात त्याच पक्षाच्या विरोधात राज ठाकरेंनी तब्बल 72 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेत. अर्थात एकनाथ शिंदेच्या या पक्षाविरोधात देखील 36 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि अजित पवारांच्या विरुद्ध 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्थात ते स्वबळावर लढतात त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात तो उमेदवार असणार आहे, शरद पवार गटाच्या विरोधात देखील असणार आहे आणि अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात. पण ते जे आतापर्यंत ज्यांच्याशी त्यांनी जुळवून घेतलं, ज्या महायुतीशी, ज्या भाजपशी ते जवळ होते, त्याच भाजपच्या विरोधात त्यांनी तब्बल 70-72 उमेदवार उतरवले. त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात चाललंय काय? आणि हे सगळं चालू असताना त्यांनी एकीकडे उद्धव ठाकरेंना टाळी देणार का नाही देणार हा प्रश्न देखील कुठे ना कुठेतरी हे पिल्लू सोडून टाकलेला आहे. म्हणजे मुळातच इथे कुठेतरी एक शंका घ्यायला वाव आहे. म्हणजे राज ठाकरे आता सेफ गेम खेळतायत का? म्हणजे जर स्वबळावर उद्या आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तर सत्तेत आपण वाटा देखील घेऊ शकतो किंवा भविष्यात जर तसं काही घडलंच नाही तर आपण उद्धव ठाकरेंसोबत देखील टाळी देऊ शकतो आणि एकत्र येऊ शकतो. आता राज ठाकरेंनी असं बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून तरी अजून त्याचं काही पुढचं उत्तर आलेलं नाही, प्रत्युत्तर आलेलं नाही किंवा त्या टाळीला प्रतिसाद आलेला नाही. पण नेमकं काय घडणार आहे याचं उत्तर मात्र महाराष्ट्राला येत्या काही दिवसात मिळणार हे नक्की. राज ठाकरे आता प्रत्येक भाषणात कुठे ना कुठेतरी अगदी बाउन्सर गुगली टाकायला लागले, जेणेकरून समोरच्या माणसाला चारे मुंड्यात चित करून टाकतात समोरच्या पक्षाच्या उमेदवाराला. तेच नेमकं काय कळत नाही की नेमकं त्यांच्या मनात काय. एकीकडे पुतण्याविरोधात वर्णित उमेदवार दिलाय तर इकडे माहीममध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाविरुद्ध म्हणजे त्यांच्या पुतण्याविरोधात उमेदवार दिलाय. त्यामुळे आता प्रत्येक वेळी हे बायफर्केट करता येत नाही की नेमकं कोण कुणाविरुद्ध लढतंय. राज ठाकरे आता सभेमध्ये आपल्याला स्पष्टपणे म्हणतात की बघा 2019 पासून राजकारणाचा कसा विचका झाला, आपलं मत किती ठिकाणी फिरतंय याचा विचार करा. मग भविष्यात हे मत ज्या पक्षाला दिलं त्याच पक्षासह राहील याची खात्री आता काहीच देता येत नाही. मुळात 4 पक्षाचे 6 पक्ष झाले.
राष्ट्रवादीची 2 शकलं झाली, शिवसेनेची 2 शकलं झाली. त्यात आघाड्यांचं राजकारण सुरू झालं. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून 3 पक्ष एकत्र आले. स्वाभिमानी, प्रहार आणि स्वराज्य. तिकडे वंचितनं देखील आपले उमेदवार उभे केलेले आहेत. संभाजी ब्रिगेड देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापासून फारकत घेऊन आपले उमेदवार त्यांनी निवडणूक रिंगणात उतरवले. तिकडे समाजवादी पक्ष देखील निवडणूक रिंगणात उतरलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे अर्थात महादेव जानकरांचा रासप यांनी देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत. बहुजन समाज पक्ष म्हणजे आपण बसप ज्याला म्हणतो त्यांनी देखील आपले निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवलेले आहेत. आणि अपक्षांची मांदी आई तर वेगळीच. 1995 मध्ये 3196 उमेदवार हे अपक्ष होते, ज्यांची संख्या पक्षाच्या उमेदवारांपेक्षा जास्त होती. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या संख्येपेक्षा जास्त उमेदवार हे अपक्ष होते. आणि त्याच निवडणुकीत 45 हे सर्वाधिक अपक्ष निवडून आले. आता पुन्हा एकदा बंडखोरांचं सरकार याकडे आपण वळतोय का बंडखोरांचं राज्य महाराष्ट्रात येणार का असा प्रश्न आता यावेळी पडू लागलाय. कारण की उद्या जर अपक्षांची संख्या जास्त निवडून आली तर हे अपक्ष नेमकं कुणाला मदत करणार, महायुतीला का महाविकास आघाडीला? मध्ये जरांगींनी मी उमेदवार उभे करणार असं म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा आली, पण जरांगींनी ऐनवेळी माघार घेतली. एका समाजाच्या जोरावर निवडून येता येत नाही, सरकार बनवता येत नाही, जिंकून येता येत नाही असं कारण देत जरांगींनी माघार घेतली. अर्थात त्यामुळे आता जरांगे पाडापडीचं राजकारण करणार, जे लोकसभेला त्यांनी केलं तसंच विधानसभेला हिस्ट्री रिपीट्स. पण मग जरांगेंचा जो फॅक्टर आहे तो कुठपर्यंत चालणार? का लोकसभेचा फॅक्टर आता ओसरला का आणखी स्विंग होणार आहे? मराठवाडा ज्या ठिकाणी जरांगेचं बलस्थान आहे त्या ठिकाणी कदाचित हे आपल्याला दिसणार का विदर्भात देखील त्याचा थोडाफार आपल्याला इफेक्ट जाणवणार आहे. या सगळ्याच गोष्टींचं राजकारण आपल्याला या 23 तारखेला त्याचा दी एंड होणार आहे आणि त्या दिवशीच करणार आहे की नेमकं काय महाराष्ट्रात घडणार आहे. 101, 102 जागांवर काँग्रेस लढत आहे. तिकडे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील 86 जागांवर लढतीये. उद्धव ठाकरे 93-94 जागा लढतात. अर्थात त्यांच्यात देखील मैत्रीपूर्ण लढती आहेत. आणि आत्ताचं राजकारण जर आपण पाहिलं तर जे आघाडी असो किंवा युती असो, प्रत्येक घटक पक्ष त्या आघाडीचा किंवा युतीचे जास्तीत जास्त निवडून यावेत किंवा आघाडीचे जास्तीत जास्त निवडून यावेत यापेक्षा आपल्या पक्षाचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येता येतील याकडे जास्त लक्ष देत आहेत. म्हणजे एकमेकांच्या तंगडीत घातलेले. मैत्रीपूर्ण लढती म्हणजे एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालणे आहे. याच्यापुढे काही नाही, साधी सोपी व्याख्या आहे ती. म्हणजे तुमचा पडला तरी महायुतीचा जिंकून येणार, तो महायुतीचा पडला तरी महायुतीचा, अशी परिस्थिती आहे. पडला तरी आघाडीचा, जिंकून आला तरी आघाडीचा. साधं उदाहरण आहे पुरंदर मधलं. तिथे संजय जगताप यांना काँग्रेसचं तिकीट दिलं म्हणजे आघाडीचे उमेदवार. विजय बापू शिवतारे यांना शिवसेना शिंदे गटानं तिकीट दिलंय म्हणजेच महायुतीचे उमेदवार. आणि तिकडे अजितदादांच्या घड्याळावर संभाजीराव झेंडे लढत आहेत म्हणजे तिथं मैत्रीपूर्ण लढत आहे. विजय बापू शिवतारे विरुद्ध संभाजीराव झेंडे. अशा बऱ्याचशा लढती आपल्याला महाराष्ट्रात यावेळी पाहायला मिळतात. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललंय कुठे? आणि हे सगळं राजकारण सुरू असताना जर उद्या उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंना टाळीचा प्रतिसाद दिला तर मात्र महाराष्ट्रात नेमकं काय होईल? आणखी महाराष्ट्रातल्या म्हणजे मराठी माणसांना या दोन बंधूंनी एकत्र यावं अशी बऱ्याच जणांची सुप्त इच्छा आहे. त्यासाठी मध्ये बरेच प्रयत्न देखील केले गेले, पण नंतर ते प्रयत्न असफल झाले. मध्ये बाळा नांदगावकर तर या मुद्द्यावरून अक्षरशः एका मुलाखतीत रडताना आपण पाहिले. त्यामुळे कदाचित या निवडणुकीनंतर जी काही राजकीय समीकरणं घडतील त्यावेळी मनसेच्या पॉकेटमध्ये किती आमदार असतील आणि ते कुणाला पाठिंबा देतील यावर पुढचं गणित निश्चितपणे अवलंबून असेल. कारण की मध्ये दिलीप वळसे पाटील असतील किंवा आणखी काही मोठे जुने जाणते नेते यांनी देखील स्पष्ट केलेले आहे की निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे नेमकं काय होणार, महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाणार
जे दोन बंधू एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत ते आता एकत्र येणार का? तिकडे वरळीत उद्धव पुत्र निवडून येणार का? इकडे माहीममध्ये राजपुत्र निवडून येणार का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे या निकालाच्याच पोतडीमध्ये दडलेली आहेत. ज्यावेळी तो निकाल बाहेर येईल म्हणजे 23 नोव्हेंबरला, त्यावेळी चित्र महाराष्ट्रात स्पष्ट होईल आणि मग मात्र एकमेकांच्या कुरघोड्या सुरू होतील ते मुख्यमंत्री पदासाठी. आणि तिथे ज्याची बार्गेनिंग पॉवर जास्त, ज्याच्याकडे जास्त विनिंग कॅन्डिडेट त्याचा मुख्यमंत्री असेल आणि मग मात्र खऱ्या खेळाला सुरुवात होईल. 23 तारखेचा निकाल हा खरा खेळ नाहीच आहे. खरा खेळ तर 23 तारखेनंतर सुरू होणार आहे. सरकार कुणाचं येणार, मुख्यमंत्री कुणाचा बसणार, कारण निकालाच्या दिवशी कुणाला बहुमत मिळणार आहे हे क्लिअर जरी होत असेल तरी मुख्यमंत्री कोणाचा असेल यावरच महाराष्ट्राच्या पुढच्या 5 वर्षाचं राजकारण अवलंबून असेल. आणि त्यामुळेच राज ठाकरे म्हणतायत की सध्या दोन्ही दगडांवर उभे राहून विचार करतायत ते. एक तर भाजप कम्फर्ट झोन आहे, दुसरा उद्धव ठाकरे आणि माझ्या एकत्र येण्याविषयीची चर्चा तर व्हायला हवी. स्पष्टपणे म्हटलेत ते की उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, भाऊ जवळचा वाटत नाही. जगातले सगळे दुश्मन आपले वादविवाद सोडून एकत्र येऊ शकतात असं स्पष्ट वाक्य त्यांनी विधान केलेलं आहे. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रातलं राजकारण आता पुन्हा अगदी वेगळ्या वळणावर आपल्याला पाहायला मिळणार का असा प्रश्न निर्माण होतो. इकडे महाराष्ट्राचं जर आत्ताच जर गणित पाहिलं तर महायुतीनं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रचार सुरू केलेला आहे, प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे. मोदींनी देखील महाराष्ट्रात येऊन सभा घेतलेल्या आहेत. आणि तिकडे महाविकास आघाडीनं जे लोकसभेचं मायलेज त्यांना मिळालं होतं त्याच जोरावर आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे उरले सुरलेली सहानुभूती याचं मिश्रण करून उद्या महाविकास आघाडी देखील आपल्या उभरत्या या सगळ्या सरकारच्या भवितव्याचा विचार करणार आहे. आता तिथेही मेख आहे. जवळपास उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांचे पक्ष जवळपास आसपास जर आपण पाहिलं 94-87 म्हणजे काही फारसा फरक नाही, जवळपास समान जागा लढत आहेत. त्यामध्ये कुणाला जास्त जागा मिळतील यावर डिपेंड असेल की मुख्यमंत्री कुणाचा असेल. आणि जो महायुतीनं पायंडा पाडला, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, तसाच पायंडा कदाचित त्यांच्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तसं होणार का? काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हा देखील प्रश्न मोठा आहे. तिकडे नाना पटोले, इकडे पृथ्वीराज चव्हाण आहेत, तिकडे बाळासाहेब थोरात आहेत. यापैकी कुणाची निवड करायची का हायकमांड काय सांगणार आहे का? शरद पवार यावेळी जर म्हणाले की माझ्या सगळ्यात जास्त जागा निवडून आलेल्या आहेत, तर यावेळी जसं 2004 मध्ये आम्ही विलासरावांना आमच्या 2 जागा कमी असताना जास्त असताना सुद्धा विलासरावांना मुख्यमंत्री केलं होतं, कदाचित त्याची परतफेड म्हणून शरद पवार म्हणू शकतील का की आता मुख्यमंत्रीपद आम्हाला राष्ट्रवादीला असायला हवं. इकडे अजितदादा नेमक्या किती जागा मिळवणार याच्यावर त्यांच्या पक्षाचं भवितव्य आहे. मुळातच बारामतीमध्ये कुटुंबातच लढाई होतीये. या सगळ्या प्रश्नांची जर आता आपण उत्तरं शोधायची म्हटली तर निश्चितपणे 23 तारखेला ही उत्तरं सापडतील. पण एका प्रश्नाचं उत्तर जे राज ठाकरेंनी सोडलेल्या पिल्लूचं की राज ठाकरे टाळी देणार आणि जर दिली तर उद्धव ठाकरे त्याला प्रतिसाद देणार का, हाच प्रश्न अनुत्तरित आहे. आणि त्याचं उत्तर निश्चितपणे 23 तारखेच्या निकालानंतर आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई
83-839-503 किंवा 96-53-18-74-78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.